Hello students. In previous lecture we studied about constructor and destructor in Java. In that we studied what is constructor, types of constructors and what is destructors. Now in today's lecture we study about super keyword in Java. What is super keyword? The super keyword refers to super class, that means parent class. तुम्हाला पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लास म्हणजे काय माहिती आहे. कुठं आहे ते? इनहेरिटन्समध्ये आहेत पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लास. इट इज यूज्ड टू कॉल सुपर क्लास मेथड अँड टू ॲक्सेस द सब क्लास constructors. The most common use of the super keyword is to eliminate the confusion between superclasses and subclasses that have methods with the same name. The super keyword in Java is a reference variable which is used to refer immediate parent class object. Whenever you create the instance of subclass and instance of parent class is created implicitly, which is referred by super reference variable. म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे की पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लास म्हणजे बेस क्लास आणि डिराइव्ड क्लास तुम्हाला माहिती आहे. इनहेरिटन्समध्ये आपण C++मध्ये शिकलेलो आहोत. कुठे शिकलो? C++मध्ये. आपण हे इथं सुद्धा बघायचं आहे जावामध्ये इनहेरिटन्स. पण बघा लक्षात ठेवा की सुपर क्लास काय येणार? पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लासवरती वर्किंग होणार आहे. जेव्हा तुमचे पॅरेंट क्लासमध्ये जे मेथड्स असतील, कन्स्ट्रक्टर असेल किंवा व्हेरिएबल्स असतील, तेच तुमचे कुठे आहेत? जर चाइल्ड क्लासमध्ये सुद्धा सेम असतील, जर इंटिजर आय डी, जर तेच इंटिजर आय डी सेम नेम जर तुमचं पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लासमध्ये असेल तर आपण काय करू शकतो? सुपर कीवर्ड वापरून आपण ते सेम व्हेरिएबल्स काय करू शकतो? यूज करू शकतो. युजेस ऑफ जावा सुपर क्लासेस म्हणजे 3 प्रकारे आपण काय करू शकतो? सुपर क्लास यूज करू शकतो. सुपर कीवर्ड यूज करू शकतो. सुपर कॅन बी यूज्ड टू रेफर इमिडिएट पॅरेंट क्लास इन्स्टन्स व्हेरिएबल. सुपर कॅन बी यूज्ड टू इन्वोक इमिडिएट पॅरेंट क्लास मेथड. सुपर मेथड कॅन बी यूज्ड सुपर कन्स्ट्रक्टर कॅन बी यूज्ड टू इन्वोक इमिडिएट पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर. म्हणजे जर तुमचा सुपर कुठल्या ह्याला वापरू शकतो आपण? इमिडिएट व्हेरिएबल्स असतील, मेथड असेल किंवा कन्स्ट्रक्टर असेल तर आपण काय करू शकतो? सुपर कीवर्ड वापरू शकतो. आता वन बाय वन त्या तीन प्रकार बघूया आपण. सुपर इज यूज्ड टू रेफर इमिडिएट पॅरेंट क्लास इन्स्टन्स व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे? We can use super keyword to access the data members or field of parent class. It is used if parent class and child class have same fields. Example मध्ये बघूया. एक्झाम्पल थ्रू बघा. क्लास ॲनिमल, त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे? क्लासमध्ये ॲनिमल क्लासमध्ये स्ट्रिंग कलर इक्वल्स टू व्हाईट असाइन करून घेतलेलं आहे. क्लास कंप्लीट झाला. त्याच्यानंतर मी क्लास डॉग एक्सटेंड्स ॲनिमल्स म्हणजे काय झाला? हा माझा डिराइव्ड क्लास आणि ॲनिमल माझा बेस क्लास झाला आहे. ॲनिमल क्लासच्या प्रॉपर्टीज मला चाइल्ड क्लासमध्ये पाहिजे आहेत म्हणून काय केलं मी? एक्सटेंड्स करून घेतला. त्याच्यामध्ये मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. कुठला? स्ट्रिंग कलर. सेम नेम आहे इथं बघा. हा व्हेरिएबल नेम स्ट्रिंग कलर आणि हे व्हेरिएबल नेम सेम आहे. बघा सेम झाले. 2 व्हेरिएबल नेम सेम आहेत. स्ट्रिंग कलर इक्वल्स टू व्हाईट आणि स्ट्रिंग कलर इक्वल्स टू ब्लॅक. मी प्रिंट केलेले आहे एक प्रिंट कलर मेथड वापरून. system.out.println मी कलर काय केलेला आहे? जो डेटा टाईप आहे तो मी काय केलं? कॉल केलेला आहे. त्याच्यानंतर बघा इथं सुपर वापरलेला आहे. system.out.println सुपर कलर म्हटलं प्रिंट कलर ऑफ डॉग क्लास. बघा डायरेक्ट हा तुम्हाला भेटणार आहे इथं. जेव्हा तुम्ही सुपर कीवर्ड वापरणार आणि सेम तुमचे डेटा टाईप्स आहेत म्हटल्यानंतर सुपर डॉट घेतल्यानंतर कुठला येणार आहे? हा. समजलं? प्रिंट कलर ऑफ ॲनिमल क्लास. कशा पद्धतीने बघा मी काय केलेलं आहे? डॉग म्हणजे बेस क्लास डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. डॉग डी इक्वल्स टू न्यू डॉग डी डॉट प्रिंट कलर. प्रिंट कलरची म्हणजे काय मेथड आहे ती मी काय झाली? कॉल केलेली आहे. या मेथडमध्ये कॉल केल्यानंतर आता वर्किंग कसं होणार आहे बघा. डी डॉट कलर. आता डी डॉट कलरमध्ये कुठं आला तुमचा कंपायलर कर्सर? इथं आला.
कंट्रोल इथं आल्यानंतर काय झालं, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलर कलर. कलर म्हटल्यानंतर ज्या क्लासमध्ये आहे आपण त्याच क्लासमधलं दिसणार आहे कलर इक्वल्स टू ब्लॅक. प्रिंट झालं. आता मला काय करायचं आहे, दोन्ही पण कलरच आहेत. तो म्हणजे आता कंपायलरला कुठला कलर समजणार, फक्त तुम्ही एवढंच दिला असता तर काय झालं, डायरेक्ट ब्लॅक एवढे डिस्प्ले झालं असतं. मला काय करायचं आहे, माझं पॅरेंट क्लासच्या सुद्धा प्रॉपर्टीज ज्या आहेत, पॅरेंट क्लासमध्ये जो डेटा आहे तो सुद्धा मला प्रिंट करायचा असेल तर मी काय करू शकतो, सुपर डॉट, तुम्हाला मेथड असेल किंवा व्हेरिएबल असेल किंवा कन्स्ट्रक्टर असेल तर तुम्ही सुपर कीवर्ड वापरून कॉल करू शकता. इथं केलेलं आहे बघा, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलर मी काय केलं आहे, व्हेरिएबल सुपर डॉट कलरनं काय केलेलं आहे, कॉल केलेलं आहे. म्हणून काय झालं, व्हाईटसुद्धा काय झालं, प्रिंट झालं. हे कुठं होतं, पॅरेंट क्लासमध्ये होतं. समजलं सुपरचा अर्थ काय बघा. इन द अबो एक्झाम्पल ॲनिमल अँड डॉग बोथ क्लासेस हॅव ए कॉमन प्रॉपर्टीज कलर. कलर नावाचा एक व्हेरिएबल होता, तो काय होता, कॉमन होता दोन्ही क्लासमध्ये. इफ वी प्रिंट कलर प्रॉपर्टी इट विल बी प्रिंट द कलर ऑफ करंट क्लास बाय डिफॉल्ट. करंट क्लास म्हणजे कुठला होणार आहे, आपण ज्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे त्या क्लासचा काय होणार आहे, त्या क्लासमध्ये जे प्रॉपर्टीज असतील त्या काय होणार आहे, जे डिस्प्ले करायचं आहे ते त्या क्लासमधलंच बाय डिफॉल्ट डिस्प्ले झालं असतं. टू ॲक्सेस द पॅरेंट प्रॉपर्टीज वी नीड टू यूज सुपर कीवर्ड. जर तुम्हाला काही पॅरेंट क्लासमधल्या प्रॉपर्टीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपण काय करायचं आहे, सुपर कीवर्ड वापरायचं आहे. कधी, जर तुम्ही एकाच टाईपचे म्हणजे एकाच नेमचे, म्हणजे जसं कलर आहे सेम नेम होतं स्ट्रिंग कलर, तसंच तुमच्या सेम मेथड असतील किंवा सेम कन्स्ट्रक्टर असेल तर तुम्ही काय करू शकता, सुपर कीवर्ड वापरू शकता. जर डिफरंट पॅरामीटर्स किंवा डिफरंट मेथड किंवा डिफरंट तुम्ही काय करू शकताय, कन्स्ट्रक्टर वापरला असेल तर सुपर कीवर्ड वापरायची गरज नाही. आता सेकंड कुठला आहे, पहिला झाला सेम व्हेरिएबल्स, त्याच्यानंतर आता क्लास सेम मेथडनं बघूया. सेम मेथड असतील तर कशा पद्धतीनं वर्किंग होते. The super keyword can also be used to invoke parent class method. It should be used if subclass contains the same method as parent class. In the words, it is used if method is overridden. म्हणजे सेम नेमच्या मेथड असतील तर आपण काय करणार आहे, सुपर कीवर्ड वापरणार. आता बघा, क्लास ॲनिमल सेम एक्झाम्पल आहे. मी काय केलेलं आहे, क्लास ॲनिमलला एक मेथड घेतलेली आहे व्हॉइड इट मेथडमध्ये मी काय केलं, एक मेसेज प्रिंट केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा क्लास घेतलेला आहे एक्सटेंड्स ॲनिमल, म्हणजे काय झालं, मी डिराइव्ड क्लासला बेस क्लासच्या प्रॉपर्टीज ॲक्सेस करून घेतला. त्याच्यानंतर मी सेम मेथड दिलेली आहे व्हॉइड इट. बघा इथे 1 आणि 2 दोन्ही मेथड सेम आहेत. म्हटल्यानंतर दोन्ही मेथड सेम जरी असल्या तरी तुम्ही सुपर कीवर्ड वापरला नाही तर काय होणार आहे, या ज्या क्लासचा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे त्याच्यातला जे डेटा प्रिंट व्हायचा आहे तो बाय डिफॉल्ट वर्किंग होणार आहे. नसेल तर आता तुम्हाला काय वापरायचं आहे, सुपर कीवर्ड वापरायचं आहे. बघा मी इथे एक इट मेथड दिली, 2 झाल्या, एक पहिल्या क्लासमध्ये आणि दुसरी डॉग क्लासमध्ये. त्याच्यानंतर मी एक मेथड घेतली बार्कमध्ये मी काय केलेलं आहे, अजून एक मेसेज दिलेला आहे. परत व्हॉइड वर्कमध्ये मी काय केलेलं आहे, सुपर इट आणि बार्क 2 मेथड कॉल केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट क्लास केलेला आहे टेस्ट सुपर क्लास. त्याच्यामध्ये मेन मेथडमध्ये डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून मी काय केलेलं आहे, डी डॉट वर्क, मी एकच मेथड काय केलेली आहे याच्यातली कॉल केलेली आहे. त्याच्यामध्ये मी काय केले, सुपर डॉट इट आणि बार्क 2 हे काय केलेले आहेत, मी कॉल केलेले आहेत. बघा आता डी डॉट वर्कमध्ये आल्यानंतर कुठे आला तुमचा हे इथं आला वर्कमध्ये. आता सुपर डॉट इट, सुपरचं काम काय सुपरचं काम आहे पॅरेंट क्लासचे प्रॉपर्टीज ॲक्सेस करायचं, म्हणजे आउटपुटमध्ये काय येणार आहे, त्याच्यानंतर कुठली येणार आहे, सेकंड बार. म्हटल्यानंतर ह्या 2 काय येणार, या दोघांच्यातलं आउटपुट प्रिंट होणार आहे, हे आणि हे इटिंग आणि बार्किंग. बघा झालं इटिंग आणि बार्किंग. समजलं. जर मेथड असतील तर कसं वर्किंग होणार आहे आणि काय व्हेरिएबल्स असतील तर सेम व्हेरिएबल आणि सेम मेथड असतील तर कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. दोन्ही क्लासमध्ये सेम मेथड आणि सेम व्हेरिएबल्स असतील तर आपण सुपर कीवर्डनं कॉल करायचं आहे. एक्सप्लेनेशन बघा. इन द अबो एक्झाम्पल ॲनिमल अँड डॉग बोथ क्लासेस हॅव इट मेथड. If we call it method from dog class, it will call the it method of dog class by default because property is given to local. म्हणजे ज्या क्लासचा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे त्याच क्लासमधल्या काय असणार आहेत, प्रॉपर्टीज काय असतील त्या कॉल होणार आहे. जर तुम्हाला त्याच्या पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज कॉल करायचं असेल तर आपण काय करू शकतो, सुपर कीवर्ड
वापरायचा आहे. कधी? ज्यावेळेला तुम्ही सेम नेम दोन्ही क्लासमध्ये देणार आहे त्यावेळेला. सेम व्हेरिएबल असतील, मेथड असेल किंवा कन्स्ट्रक्टर असेल तर. आता 2 बघितले आपण, व्हेरिएबल आणि मेथड. थर्ड बघूया. सुपर इज यूज्ड टू इनवोक पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर. आता कन्स्ट्रक्टर म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. कन्स्ट्रक्टर इज अ सेम नेम ॲज अ क्लास नेम. कन्स्ट्रक्टरचे 2 प्रकार आहेत, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. आता कन्स्ट्रक्टर जर असतील तर आता आपण काय करायचं आहे बघा, कशा पद्धतीनं कन्स्ट्रक्टरमध्ये सुपर कीवर्ड वापरायचं आहे. The super keyword can also be used to invoke the parent class constructor. एक्झाम्पल बघा, क्लास ॲनिमल आहे म्हणून मी काय केलं, ॲनिमल क्लासचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घेऊन त्याच्यामध्ये ॲनिमल इज क्रिएटेड एक मेसेज दिलेला आहे. त्याच्यानंतर क्लास डॉग एक्सटेंड्स ॲनिमल, त्याच्यामध्ये मी काय केलं आहे, डॉग नावाचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे. त्याच्यानंतर सुपर मेथड मी कॉल करून मी डॉग इज क्रिएटेड काय केलेलं आहे, मेसेज प्रिंट केलेला आहे. नेक्स्ट मेन मेथडमध्ये मी काय केलेलं आहे, डॉगचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. जर बघा आता कन्स्ट्रक्टर असेल, कन्स्ट्रक्टर काय करतोय, जरी तुम्ही कन्स्ट्रक्टर कॉल केलेला नसेल, लिहिलेला नसेल, तरी बाय डिफॉल्ट काय होतं, कंपायलर कन्स्ट्रक्टर कॉल करतोय सेम ॲज अ क्लास नेम. म्हणजे काय झालं, पहिल्या लाईनलाच तुमच्या, जरी तुम्ही कन्स्ट्रक्टर क्रिएट केलेला नसेल तरी तुमच्या पहिल्या लाईनला काय होते, सुपर कीवर्ड कॉल होतोय. बघा आता इथं पहिल्यांदा मी काय झालं आहे, आउटपुटमध्ये बघा D.dog इक्वल्स टू न्यू डॉग, म्हणजे डॉगमध्ये आलं. डॉगमध्ये माझी काय सुपर मेथड आहे. सुपर मेथडमुळे काय झालं, मेसेज माझा इथं आला, कुठला पॅरेंट क्लासमधला मेसेज प्रिंट होणार पहिला, त्याच्यानंतर चाइल्ड क्लासमधला मेसेज प्रिंट होणार, ॲनिमल इज क्रिएटेड, डॉग इज क्रिएटेड. पण बघा आता जरी तुम्ही इथं सुपर कीवर्ड दिला नसता तरी काय झालं असतं, पहिला मेसेज ॲनिमल इज क्रिएटेडच झाला असता. का? कारण बाय डिफॉल्ट काय आहे, तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो आहे आणि कन्स्ट्रक्टरमध्ये बाय डिफॉल्ट काय होते, सुपर मेथड कॉल होते. सुपर मेथड काय करते, म्हणजे फर्स्ट लाईनला पहिल्यांदा काय होणार, तुमचं पॅरेंट क्लासमधलाच काय होणार आहे, डेटा प्रिंट होणार आहे किंवा एक्झिक्यूट होणार आहे. बघा इथं नोटमध्ये, सुपर मेथड इज ॲडेड इन ईच क्लास कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली बाय कंपायलर इफ देर इज नो सुपर ऑर दिस. म्हणजे जरी तुम्ही सुपर आणि दिस मेथड जरी लिहिलेला नसेल तरी बाय डिफॉल्ट काय होणार आहे, कंपायलर कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली काय करणार आहे, क्रिएट सुपर मेथड ॲड करणार आहे. इथं बघा इमेजमध्ये मी काय केलं आहे, क्लास बाईक एक केलेली आहे. कंपायलर करताना काय होते बघा, बाईक क्लासमध्ये क्लास बाईकचा काय होणार आहे, ऑटोमॅटिक कन्स्ट्रक्टर क्रिएट होणार आहे. ऑटोमॅटिक जरी तुम्ही कन्स्ट्रक्टर दिलेला नसेल तरी काय होणार आहे, कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली कंपाईल टाईम होणार आहे. आणि फर्स्ट स्टेटमेंट तुमचं काय असणार आहे बघा, सुपर कीवर्डच असणार आहे तुमचा. फर्स्ट जरी तुम्ही दिला नसला तरी तुमचा काय होणार आहे, फर्स्ट कीवर्ड सुपरच एक्झिक्यूट होणार आहे. समजलं? जरी तुम्ही कन्स्ट्रक्टरला सुपर मेथड वापरली नसेल, सुपर कन्स्ट्रक्टर वापरला नसेल तरी काय होणार आहे, ऑटोमॅटिकली सुपर कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे. As we know well that defined constructor is provided by compiler automatically if there is no constructor but it also adds super as the first statement. म्हणजे जे पहिलं स्टेटमेंट असेल ते कुठलं एक्झिक्यूट होणार आहे, सुपर. आणि सुपरचा अर्थ काय आहे, ऑब्जेक्ट कॉल रेफरन्स कॉल टू दी पॅरेंट क्लास. म्हणजे पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज कॉल करायचं काम कोण करतं आहे, सुपर कीवर्ड करतो. आता एक्झाम्पल बघूया, सुपर कन्स्ट्रक्टर न वापरता आउटपुट काय डिस्प्ले होते. बघा क्लास ॲनिमल, त्याच्यानंतर ॲनिमल क्लासचा काय केलेला आहे, मी कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे. कन्स्ट्रक्टरमध्ये मी एक मेसेज प्रिंट केलेला आहे. लगेच डॉग सेकंड क्लास आहे, सेकंड क्लासला एक्सटेंड ॲनिमल क्लास. डॉग क्लासचा काय केलं, कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे आणि मी इथं प्रिंट केलेला आहे एक मेसेज, डॉग इज क्रिएटेड. त्याच्यानंतर मेन मेथडमध्ये मी डॉग क्लासचा काय केलेला आहे, ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. आता एक्झिक्यूट होताना बघा, D इक्वल्स टू न्यू डॉग, म्हणजे डॉगचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर माझा कन्स्ट्रक्टर कॉल झाला, इथं आला. कन्स्ट्रक्टर कॉल झाल्यानंतर काय झालं आहे बघा, डॉग इज क्रिएटेड प्रिंट व्हायला पाहिजे, पण काय झालं आहे, बाय डिफॉल्ट इथं कुठलं आहे, सुपर मेथड आहे, सुपर कन्स्ट्रक्टर आहे. त्यामुळे काय झालं, कन्स्ट्रक्टर तुमचा पहिला कर्सर इकडे गेला, त्यामुळे ॲनिमल इज क्रिएटेड फर्स्ट प्रिंट झालं, त्याच्यानंतर डॉग इज क्रिएटेड नेक्स्ट प्रिंट झालं. समजलं? फर्स्ट कुठलं प्रिंट होणार आहे, ॲनिमल इज क्रिएटेड अँड नेक्स्ट डॉग इज क्रिएटेड. समजलं? जरी तुम्ही कन्स्ट्रक्टरमध्ये सुपर कीवर्ड वापरला नसेल तरी काय होणार आहे, पहिल्यांदा पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज एक्झिक्यूट होणार आहे. अजून एक रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया आपण कन्स्ट्रक्टरच्या.
बघा क्लास पर्सनमध्ये काय आहे ना, मी इंटिजर आय डी आणि स्ट्रिंग नेम असाइन केलेले आहे. त्याच्यानंतर मी पर्सन नावाचा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे. पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टरमध्ये काय केलेलं आहे, मी इंट आय डी आणि स्ट्रिंग नेम, तुम्हाला पॅरामीटर पास कसे करायचे माहिती आहेत ते मी काय केलेले आहेत, असाइन करून घेतलेले आहेत. ॲक्च्युअल पॅरामीटर्सना आय डी दिस डॉट आय डी इक्वल्स टू आय डी आणि दिस डॉट नेम इक्वल्स टू नेम. आता दिसचा अर्थ काय आहे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं आहे दिस कीवर्ड. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, क्लास एम्प्लॉई एक्सटेंड्स पर्सन, म्हणजे पॅरेंट क्लास मी काय करून घेतलेलं आहे, एक्सटेंड्स करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल दिलेला आहे फ्लोट सॅलरी. नेक्स्ट मी काय केलेलं आहे, एम्प्लॉईचा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर घेऊन मी काय केलेलं आहे, परत इंटिजर आय डी स्ट्रिंग नेम आणि फ्लोट सॅलरी, म्हणजे कुठले झाले हे दोन वरचे पॅरेंट क्लासचे दोन व्हेरिएबल्स आणि फ्लोट हा चाइल्ड क्लासचा आहे. आता मी काय केलेलं आहे, पॅरेंट क्लासचे दोन व्हेरिएबल मी कॉल केले आहेत कुठून, सुपर कीवर्ड वापरून. सुपर आय डी आणि नेम काय केलेलं आहे, मी सुपर कीवर्ड वापरून पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज ॲक्सेस करून घेतलेल्या आहेत. आणि दिस डॉट सॅलरी इक्वल्स टू सॅलरी, म्हणजे या सॅलरीचं काय होणार आहे, दिस डॉट सॅलरी इक्वल्स टू सॅलरी मी काय करून घेतलं आहे, असाइन करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी डिस्प्ले मेथडमध्ये आय डी नेम आणि सॅलरी प्रिंट करून घेतलेली आहे. तर नेक्स्ट इवन एम्प्लॉई म्हणजे डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून मी बाय डिफॉल्ट व्हॅल्यू पास केलेले आहेत. वन अनिकेत आणि काय असेल ती सॅलरी मी प्रिंट करून घेतलेली आहे. आणि डिस्प्ले मेथड मी काय केलेली आहे, ऑब्जेक्टला कॉल केलेली आहे. आता डिस्प्ले मेथडमध्ये मुळे काय झालं, इवन डॉट डिस्प्ले, म्हणजे तुमचा कर्सर कुठं आला डिस्प्ले मेथडमध्ये, बघा हीच डिस्प्ले मेथड आहे. डिस्प्ले मेथड कुठं आहे, इथं आहे. म्हटल्यानंतर काय झालं, आय डी नेम आणि सॅलरी प्रिंट झाली. एक आय डी अंकित प्रिंट झालं नेमला आणि सॅलरी प्रिंट झाली सॅलरीच्या ठिकाणी. समजलं सुपर कीवर्डचा अर्थ काय वापरतो आपण, सुपर कीवर्ड किंवा सुपर कन्स्ट्रक्टर किंवा सुपर व्हेरिएबल्स. हे झाले तुमचे सुपर कीवर्ड इन जावा. सुपरचा अर्थ काय, जर तुम्हाला पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज ॲक्सेस करायच्या असतील डिराइव्ड क्लासमध्ये, कधी जेव्हा त्या प्रॉपर्टीज सेम असतील, प्रॉपर्टीज असतील किंवा म्हणजे व्हेरिएबल असेल, मेथड असेल किंवा कन्स्ट्रक्टर सेम असेल, सेम नेम असेल, तर आपण काय करू शकतो, सुपर कीवर्ड वापरून कॉल करू शकतो. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं आहे दिस कीवर्ड इन जावा. नाऊ वी आर स्टॉप हिअर. थँक्यू.